भारतात सियारामचे पहिले वितरक बनल्यानंतर सोमाणी यांनी या ब्रँडला संपूर्ण मराठवाड्यात लोकप्रिय बनवलं। औरंगाबादच्या वाढत्या औद्योगिकीकरणात मोठमोठ्या कंपन्यांमधून आणि कॉर्पोरेट कल्चरला वेगळ्या उंचीवर नेत इथल्या कामगार आणि कर्मचाऱ्यांचं व्यक्तिमत्व खुलवणाऱ्या सियाराम ब्रँडला पसंती मिळतीये। Around 7 years, till 7 years, we have run the franchisee on गुलमंडी पे वहाँ पे फ्रेंचाइजी चलाई और ये बेस बनाया पूरा। आज काफ़ी लोग बोलते हैं कि ये काफ़ी सक्सेसफुल है और काफ़ी अच्छा शोरूम है, वेरी आई कैची, मतलब ये रोड की पूरी शान बढ़ा देता है, इस हिसाब से लोग बोलते हैं। बट मैं ये बताऊंगी कि दिस इज़ जस्ट बिकॉज ऑफ माय हस्बैंड, जिन्होंने इतनी मेहनत की, 7 साल 8 साल जिन्होंने अपनी फ्रेंचाइजी चलाई, इतनी मेहनत की और ये पूरा बेस बनाया। मे बी बेस उन्होंने बनाया, बट वी आर हैविंग द फ्रूट्स टुडे। एंड अपार्ट फ्रॉम दिस, गुड ब्रांड, गुड कंपनी, वेरी कोऑपरेटिव एंड अच्छा क्वालिटी है, तो उसके वजह से मार्केट में अच्छे से सेटल हो गए हैं। एंड इसके साथ जो हम लोगों ने इंडस्ट्रियल यूनिफॉर्म चालू किया है, दैट इज़ अ वेरी बिग थिंग। आज जितनी लोगों में ब्रांड के लिए जितना इंटरेस्ट है, तो उस हिसाब से मुझे लगता है कि सियाराम्स इज़ अ गुड वन। और जो ये ब्रांड लेके हम इंडस्ट्री में आए हैं यूनिफॉर्म्स के लिए, दैट इज़ अ गुड वन, मतलब अच्छा साबित हुआ है। जैसे आई कैन टॉक अबाउट वेरॉक, राइट नाउ वी आर वर्किंग विथ वेरॉक ग्रुप, तो उन्होंने जैसे ये पूरा सियाराम्स को जो ऑक्जम्बर ब्रांड है, उन्होंने वो ही लिया अपने यूनिफॉर्म्स के लिए। तो जितने बार मेरी उनके साथ मीटिंग हुई है, उनका यही बोलना है कि वी वांट क्वालिटी, दैट इज़ द रीज़न दे एंटर्ड इनटू दिस। एंड इसके अलावा जितने भी लोग, जैसे आई हैव इवन बीन टू बागला ग्रुप एंड एवरीवेयर, इवन दे आर इंसिस्टिंग फॉर द सेम थिंग कि हमको क्वालिटी चाहिए। भारतात सर्वाधिक कापूस पिकवणारं राज्य म्हणून महाराष्ट्र ओळखलं जातं। त्यामुळे अनेक मोठे ब्रँड कॉटनमध्ये उतरलेले असताना कॉटन सोबतच लिनन या भारतात तयार न होणाऱ्या तागाची विदेशातून आयात करून 100% लिनन फॅब्रिक्सची सुरुवात लिनन किंगनं केली आहे। त्यातून त्यांनी ग्राहकांना नवी श्रेणी उपलब्ध करून दिली। लिननचं सूत, त्याची सफाई आणि त्याचा रुबाब ग्राहकांना आकर्षित करतोय। वजनानं अतिशय हलके असणारे लिनन शर्ट्स सामान्यांसोबतच राजकीय क्षेत्रातल्या मंडळींना वेगळं फील देणारे ठरतायत। लिनन प्युअर, लिनन रिच आणि लिनन लुक अशा 3 प्रकारातल्या या फॅब्रिकला लोकांची पसंती मिळतीये। कॉटन नंतर मोठा मार्केट शेअर लिनननं मिळवलाय। लिननचं सांगायला गेलं तर एक कपडा हा कडक, स्टार्च केल्यानंतर खूप कडक, अप्रतिम आणि याला असं कडक असं लुक आहे। त्याच्यामुळे याला जे पॉलिटिशियन्स आहेत हे खूप लाईक करतात। ओव्हरऑल मार्केट पाहता लिनन किंगने जी व्हरायटी आणि प्राइस रेंज ठेवलेली आहे, ती सामान्य ग्राहकाच्या खिशाला परवडेल अशीच आहे। त्यामुळे दिवसेंदिवस या ठिकाणी ग्राहकांची वाढ होत आहे असं दिसून येतं आहे। औरंगाबाद हे शहर ग्रोईंग सिटी म्हणून पुढे येत आहे, त्याचप्रमाणे झपाट्याने मार्केटची वाढ होत आहे। देशभरातून बऱ्याच ठिकाणून वेगवेगळे कॅटेगरीची लोक या ठिकाणी येत आहेत आणि त्यांच्या चॉईसेस ज्याप्रमाणे आहेत त्याप्रमाणे हे लिनन किंग त्यांना व्हरायटी देण्याचा प्रयत्न करत आहे आणि ग्राहकांचे समाधान करण्याचा प्रयत्न करत आहे। सर्वसामान्यांना परवडतील अशी श्रेणी आज कॉटन किंगनं विकसित केली आहे। आज 50% जास्त लोक रेडीमेडकडे वळले असून यात कॉटन किंगचा वाटा महत्त्वाचा समजला जातो। कॅज्युअल, फॉर्मल आणि पार्टीवेअर लोकांमध्ये लोकप्रिय ठरलाय। ऑनलाईनच्या भाऊगर्दीत कॉटन किंगनं आपली ग्राहक श्रेणी आणि त्यांची आवड जोपासत आपण आजही बाजारातील किंग असल्याचंच दाखवून दिलंय। औरंगाबादमध्ये आमचे 3 शॉप्स आहे, एक निराला बाजारला, एक पैठण गेटला आणि एक सिडकोला। कस्टमरला कॉटन किंगने असं प्रोव्हाइड केलेलं आहे की ग्राहक आपल्यापेक्षा येण्यापेक्षा आपण त्यांच्या एरियात जाऊन एस्टॅब्लिश करणे म्हणजे त्यांना सोयीस्कर पडेल। त्याच्यामुळे कॉटन किंगचं अट्रॅक्शन ग्राहकाला फार वाढलेलं आहे। इथे मॅक्झिमम फॅमिलीसोबत लोक येतात, त्यांना सॅटिस्फाईड होऊनच जातात। कॉटन किंगने पहिल्या दिवसापासून आपला साईज हा परफेक्ट ठेवलेला आहे। ग्राहकांना तो एकदा घातले की ते परफेक्ट येतात, साईजबद्दल व्हेरिएशन कधीच येत नाही।
दुसरी आहे कलर कॉम्बिनेशन. हा कलर कॉम्बिनेशन एवढं मार्केटमध्ये जेवढे कॉटन किंग कलर्स मार्केटमध्ये आणते, आता दिवाळीसाठी रंग महोत्सव चालू आहे, एवढे कलर्स कोणताच ब्रँड देत नाही आणि कलर गॅरंटी कॉटन किंग देते. त्याच्यामुळे ग्राहकांना त्याची सॅटिस्फॅक्शन फार मिळतो. आजच्या मार्केटमध्ये कॉटन किंग जे ऑनलाईन मार्केटिंग चालू झालेली आहे त्याच्याबद्दल ग्राहक अट्रॅक्टिव्ह झालेले आहे. परंतु कॉटन किंगचा जो ग्राहक आहे तो कॉटन किंगच्या ह्या 2-3 पॉईंट्समुळे, भरपूरसे त्याच्यात पॉईंट्स आहे, पण ह्या 3-4 जे कलर कॉम्बिनेशन, कलर ऑफ गॅरंटी आणि साईज परफेक्शनमुळे कॉटन किंगकडेच अट्रॅक्ट होतो. किती ऑनलाईन मार्केटिंग सुरू झालं तरी कॉटन किंगचा ग्राहक हा कॉटन किंगमध्ये येऊनच परचेस करतो. त्याच्यामुळे कॉटन किंगची ग्रोथ चांगली होत आहे डे बाय डे. औरंगाबाद आज झपाट्यानं विकसित होत असल्यानं बाजारपेठ मोठी बनली आहे. त्यामुळे 40 वर्षांची परंपरा जोपासत सियारामनं आपला ग्राहक टिकवला आणि तो मोठ्या प्रमाणात वाढवलाय. शूटिंग शर्टिंगसह तयार कपड्यांचं दालन अशा दोन्ही प्रकारात सियारामनं आपले पर्याय ग्राहकांसमोर ठेवल्यामुळे आपापल्या पसंतीनं ग्राहक प्रतिसाद देताना दिसतायत. आणखीन एक लॉन्च केलं आता इटालीमधलंच आहे ते केडिनी म्हणून, ते सुद्धा त्यांनी आत्ता लॉन्च केलं आहे. तर त्यांना ती एक आणि त्यांची ती एक पॉलिसी आहे. कसं की सियाराम म्हटलं म्हणजे त्यांनी काय केलं, सियाराम, मिस्टियर, त्याच्यानंतर जे हॅमस्टर्ट, त्याच्यानंतर आणखीन कॅडिनी, असे 5-6 लॉन्च केले. 5-6 लॉन्च करताना सियारामच्या एजंटला फक्त सियारामचंच काम दिलं. रेमंड आणि डिक्झॅम, त्याच्यानंतर हे टेक्स्टाईल बिझनेसमधून बरेच लोक निघाले, पण हे लोक टिकून राहिले. याचं कारण हेच आहे का त्यांनी आवडीनिवडीनुसार सगळ्यांचं आणि मार्केट या सगळ्या गोष्टी त्यांनी अगदी व्यवस्थित स्टडी करून आणि जे लोकांना लागतं ते त्यांनी दिलं, म्हणून ते मार्केटमध्ये टिकून आहे. आज कपड्यांमध्ये लोकांसमोर खूप चॉईस असली तरी सियारामनं आपली ग्राहक साखळी दर्जेदार फॅब्रिक्स आणि उत्तम सेवा यामुळे टिकवून ठेवली आहे. लोकांची आवड हीच सियारामची निवड असल्यानं ग्राहकांचा प्रतिसाद मिळतोय. ऑनलाईन खरेदी करणारा तरुण वर्गही सियारामच्या ऑफलाईन खरेदीसाठी येतोय, हे विशेष. इंडस्ट्री में ब्रांड लेके जाना और वहाँ पे इस्टेब्लिश करना, इट्स अ बिट डिफ़िकल्ट टास्क. जैसे वहाँ पे समझाना, देन नेगोशिएशंस, रेट्स एंड देन क्वालिटी, उनके से ज़्यादा कंडीशंस होते हैं, मीन्स स्पेसिफिकेशंस होते हैं अबाउट द फैब्रिक, अबाउट द कलर. मीन्स आई एग्री कि जैसा उन्होंने अपने आप को खड़ा करना चाहा है वैसे किया है और हमको उसी स्पेसिफिकेशन के साथ आगे जाना है. वेरॉक ग्रुप इज़ अ बिग ग्रुप और नो डाउट इट प्रीवियसली इट वाज डिफ़िकल्ट टू गेट इनटू, बट जैसे इनको जब जैसे क्वालिटी चाहिए थी और जब हमने क्वालिटी दी, क्वालिटी के बारे में हमने बात की, इसके बाद में दे कुड अग्री एंड इस हिसाब से आई गॉट दैट ऑर्डर. ऑल ओवर इंडिया में जितने भी प्लांट्स हैं वेरॉक के, दैट इज़ अराउंड 24 प्लांट्स इन डिफरेंट लोकेशन, 24 डिफरेंट लोकेशंस. वहाँ पे वी आर द वन वी आर डूइंग विद सियाराम्स. बेसिकली क्या होता है, जब हम ब्रांड पहनते हैं तो एक अपने आप में एक पॉजिटिव फीलिंग आती है कि वी आर वेयरिंग समथिंग रियली गुड. तो वो एक फीलिंग अगर हम में है तो मे बी शायद हमारा एटीट्यूड या जो भी अप्रोच करने का तरीका है वो एक बदल जाता है एंड वी साउंड मोर कॉन्फिडेंट. ऑनलाइन के वजह से ऑफलाइन जो ट्रेडिंग है उसमें काफ़ी फ़र्क आया है, बट उसके बाद में भी मुझे ऐसे लगता है कि वी आर एट अ गुड पोजीशन, वी आर डूइंग वेल. बट इसमें कुछ चीज़ें हैं जो हमको थोड़ी सी ध्यान में रखनी होती हैं कि जैसे खुद सियाराम अपने आप में बहुत अपडेट रखता है अपने आप को, एंड अपार्ट फ्रॉम दैट वी आर ऑल्सो अलर्ट, हम अपने आप को अपडेट रखते हैं. एंड एज आई सेड कि ये फैशन इंडस्ट्री है, सर्विस इंडस्ट्री है, तो वहाँ पे हम अपने आप को बहुत अपडेट रखना पड़ता है, बहुत अलर्ट रह के काम करना पड़ता है. कपडा मार्केट हे वर्षभर चालणारं मार्केट आहे. दैनंदिन गरजा भागवणारं साधन असल्यानं इथं ग्राहक वर्ग मोठा आहे. मात्र बदलती फॅशन आणि लोकांची वाढत जाणारी क्रयशक्ती या व्यवसायाला मोठं करण्यास कारणीभूत ठरली आहे. तयार कपड्यांच्या मोठ्या बाजारपेठेला लोकांची पसंतीही मिळतीये. ग्राहकांच्या गरजांप्रमाणे फॅब्रिक्स, त्याची स्टाईल, त्याची रंगसंगती आणि तत्पर सेवा यामुळे तयार कपडे लोकप्रिय होत असून कपडे शिवून घालणारा वर्ग मोठ्या प्रमाणात तयार कपड्यांकडे वळतोय.
कॉटन किंग, लिनन किंग, सियाराम शूटिंग, शर्टिंग आणि तयार फॅब्रिक्सनं मार्केटमधला आपल्या हक्काचा वाटा निर्माण करण्यात यश मिळवलंय. विदेशी ब्रँडला रोखण्याची क्षमता या भारतीय ब्रँडनं निर्माण केली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मेक इन इंडिया संकल्पनेला पूरक अशी कामगिरी औरंगाबादमध्ये मोठ्या प्रमाणात होतीये. परिणामी येणाऱ्या काळात औरंगाबादसह संपूर्ण मराठवाड्याच्या एकूण विकासात दूरगामी असे सकारात्मक परिणाम होणार हे निश्चित.